हॅलो मित्रांनो, मी सचिन तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. खूप दिवस झाले आपल्या चॅनलवरती ना ब्लॉग येत नाही. तर आज आम्ही चाललो आहे काळा घोडा फेस्टिवलला चाललो आहे. पूर्ण फॅमिलीसोबत चाललो आहे. श्वेता आहे, अमीर आहे आणि मी पण आहे. आम्ही सर्व चाललो आता. जस्ट निघतो आता. वाजले आहेत 1:30 वाजत आला आहे. निघू आता आपण आणि मग दाखवतो आपण ट्रेनमधला. अमीर आली दाखवतो आहे का. तर निघू आता. टायमिंग तिकडचं आहे सकाळी 10 ते रात्री 10पर्यंत आहे. 1:30 वाजले आहेत. आता निघतो आम्ही. भेटू डायरेक्ट चर्चगेट स्टेशनला भेटू. कारण की मध्ये आता ट्रॅव्हलिंगचं वगैरे ते तर मी टाकीन शॉर्ट्स. चला आता भेटू. जोगेश्वरी स्टेशनला पोचलो आहे. आता वीराला भूक लागली, आम्हाला पण लागले. बर्गर खाता आता. अविरा काय खाणार तू? कसा आहे टेस्ट? नाचो नाचो माचो. अविरा काय खाते आहे? अविरा काय खात आहे? बर्गर खाते अविरा? चुकचुक गाडी आहे ना, मजा येते. पोचलो आता चर्चगेट स्टेशनला पोचलो आहे. म्हणजे स्टेशनवरून बाहेर निघाला तर चाललो आहे इथून. हे हुतात्मा चौक आहे, तिथून राईट मारायचं आहे. तिथून राईट मारला की काळा घोडा फेस्टिवल आहे, ते समोरच आहे. बघा किती हे सर्व लोक आहेत ना, हे सर्व तिकडेच चालले आहेत. अविरा पण झोपलेली ट्रेनमध्ये, आता उठले. चर्चगेटला आलं की असं वाटतं ना मुंबईमध्ये आपण. फ्लोरा फाउंटन आहे. तर अविरा मग एन्जॉय करते. अविरा मस्त मजा येते. कसं पडतं पाणी? जाते का आतमध्ये? गोल्डन अक्षरामध्ये दिसत आहेत ना हे सर्व नावं. हे सर्व त्या हुतात्म्यांची नावं आहे जे संयुक्त महाराष्ट्रासाठी आंदोलन केलेलं. त्या लोकांमध्ये जे हुतात्मे झाले त्यांचं नाव आहे ते सर्व. म्हणून याला हुतात्मा चौक बोलतात. हा जो पूर्ण एरिया आहे ना, ह्या एरियामध्ये ना तुम्हाला मोठे मोठे बँक्स वगैरे आहे ना, मेन ऑफिस इकडे बघायला मिळतील. तो मित्रांनो पोहोचलो आहे आपण. कालाघोड्याच्या गेटला आहे. काहीतरी रजिस्ट्रेशन वगैरे चालू आहे. पूर्ण बंदोबस्त आहे इकडे पोलिसांचा. ते रजिस्ट्रेशन चालू आहे. बारकोड आहेत ना, हे बारकोड स्कॅन करून रजिस्टर करायचं काहीतरी फ्री एंट्रीसाठी. हे बघा मित्रांनो, या साईडला जो काउंटर आहे ना, ते पूर्ण हे मातीच्या भांड्यांचं सर्व स्टॉल आहे. छान असे घरामध्ये सजावटीच्या वस्तू असतात ना, त्याचं सर्व आहे. प्लॅस्टिक बॉटल असतात ना, त्यापासून बनवलं आहे. म्हणजे माझ्या मते ही फ्रेम जी ही लोखंडाची आहे. त्या आतमध्ये हे प्लॅस्टिकचे बॉटल्स आहे, त्याने बनवलं आहे. मस्त वाटतं एकदम. आर्ट फेस्टिवल आहे ना, काला घोडा आर्ट फेस्टिवलची हीच खासियत आहे. इथे हे जे टाकाऊपासून टिकाऊपासून जे वस्तू बनवतात ना, खूप छान वाटतं. हे आहे ना, हे लोखंडाचं आहे आणि हे सर्व प्लॅस्टिकच्या बॉटल आहे ना, त्या आतमध्ये फिलअप करून खूप छान आर्ट बनवलं आहे. हे बघा, हे सर्व असं माणसासारखं मॅनिक्युनचं हे उभं केलं आहे. त्याच्यामध्ये ग्लास आहेत ना, मिररचं आणि याची सर्व इन्फॉर्मेशन. मित्रांनो, हा जो पुतळा दिसतोय ना, म्हणजे हा ग्लासवाला, याची कॉन्सेप्ट अशी आहे ना की त्याने सांगितलं होतं की हे जे ग्रीनरी वगैरे आहे ना, हे असं दाखवलं आहे की हळूहळू माणूस आहे ना, हे सर्व ग्रीनरी हे करून मग ते वाळवंटामध्ये आपली पृथ्वी असा होणार आहे. म्हणजे नेक्स्ट त्याचं फ्युचर असं होणार आहे हळूहळू. कारण की आता खूप कन्स्ट्रक्शन वगैरे होत आहे, तर आपण नेचरकडे जास्त लक्ष देत नाही. मस्त बनवलं आहे इथे. या साईडला हा एक घोडा बनवला आहे, मस्त मल्टी कलरमध्ये पेंट केलं आहे त्याला. काइंड ऑफ मेटलचंच वाटतं आहे मला. खूप छान आहे. इथे सर्व आर्टिस्ट लोकांचं नाव आहे ज्यांनी हे बनवलं आहे ना. सर्व आर्टिस्ट लोकांचं इथे नाव आहे.
माझ्या मते मेटलचं आहे किंवा हां मेटलचंच आहे हे. मस्त अविरा एन्जॉय करते. पहिले घाबरत होती, आता एन्जॉय करते. मित्रांनो इथे स्टॉल खूप आहेत. इकडे हे बघा, या साईडला बघाल ना, हे प्रत्येक स्टेटचे स्टॉल्स वगैरे लावले. सिटीतले आहेत. हां मस्त आहे बघ. या साईडला हे एक आर्ट आहे, हे पण मिररमध्येच बनवलं आहे, आरशामध्ये. छान आहे. त्याच्यामध्ये जुन्या काळचे सर्व पेंटिंग्स वगैरे ते पेंट केलं आहे. पूर्ण काला घोडा इव्हेंटमध्ये हा जो हे जे आर्ट दिसतंय ना, ते पुरं कर्माचं आहे. खाली बघा हे लिहिलं आहे कर्मा. खूप मस्त आर्ट आहे एकदम. कलर कॉम्बिनेशन वगैरे पूर्ण मेटलचं आहे. ए अविर हात लाव. खूप छान बनवलं आहे, मस्त कलर कॉम्बिनेशन आणि खूप चांगला आर्ट आहे एकदम. सर्व लोकांची मोस्टली इथेच गर्दी आहे सर्व. या साईडला पण इथे सर्व हे काउंटर्स वगैरे आहे, काय खाण्याचे सर्व आहे. जुने जे आपले टेलिफोन होते ना, त्याचं कल्चर कसं होतं, म्हणजे कधी कधी कोणते कोणते टेलिफोन आले ते सर्व आहे ते बनवलं आहे. त्यासमोरच इथे हे लाकडाचा एक हत्ती बनवला आहे, हत्ती टाईप आहे त्यामध्ये. याचं पण खूप चांगलं वाटतं. इथे स्टॉल्स वगैरे. हे बघा, हे आपली जी सुतळ असतं ना, सुतळ वगैरे, त्याचं हे सर्व बनवलं आहे. मस्त वाटतं. काहीतरी स्पॉन्सरशिप केली होतं मिल्टॉनने, त्याचं पण हे आर्ट बनवलं आहे एक छान असं. हे पूर्ण बुचं आहेत ना, हे ढाकण असतात ना बॉटल्सचे, ते ढाकणाचं हे बनवलं आहे आर्ट. त्या साईडला मला मिल्टॉनची बॉटल आहे, हे पण आहे. ते पण लोकांना बसायला आहे काय असं हट बनवलं आहे. हे पण माझ्या मते प्लॅस्टर ऑफ पॅरिस आहे सर्व. आणि हे सर्व मुंबईमध्ये जे फेमस जे सर्व ठिकाणं आहेत ना, त्याचं हे सर्व आहे. वानखडे स्टेडियम आहे ना, वानखडे स्टेडियम. म्हातारीचा बूट आहे, पगोडा वगैरे छान आहे. इथे पण ठेवलं आहे असं. खूप छान छान बनवलं आहे. माझी मुंबई सर्व दगड टाईपमध्ये जे आहे ना मटेरियल, त्याचं बनवलं आहे. बघा, हे लायब्ररीचं पण आहे, एशियन लायब्ररी वासुदेव. बघा गणपती बाप्पाची एक छोटीशी, त्या मुंबईतला आपला फेमस जो उत्सव आहे गणेश उत्सव, त्याचं पण इकडे झलक दाखवलं. वडापाव असल्यामुळे सर्व मोस्ट ऑफ द लोकांची सर्व गर्दी इथेच होत आहे, फोटो काढायला सेंटरमध्ये उभा राहून. इथे एक काळा घोडा बनवला आहे. माझ्या मते हे आपलं वुलनचं जे आहे ना, त्यामध्ये हे सर्व बनवलं आहे. हा काळा घोडा वुलनमध्ये बनवलं आहे. सर्व कपड्याचं मटेरियल त्यामध्ये बनवलं आहे. छान वाटतं आहे. काळा घोडा थीममध्ये सर्व लोक इथे फोटोज वगैरे आपले क्लिक करतात आहे. खूप इथे ॲम्बियन्स खूप चांगला आहे, एकदम लाईव्हली ॲम्बियन्स आहे. आणि एकदम क्रिएटिव्ह, एकदम होतं ना, ते क्रिएटिव्ह ॲटमॉस्फिअरमध्ये आल्यासारखं वाटतं एकदम. मी तर माझं तर हे पहिलंच वर्ष आहे. आणि मला माहिती होतं हे फेस्टिवल होता, पण मी कधी आलो नव्हतो एवढं. यावर्षी बोललो अविरा आणि श्वेताला पण बघायला घेऊन जाऊया, आणि मला पण बघणं होईल. तर या साईडला बघता ना, एक टॅक्सी बनवली आहे बघा. ती मुंबईची जी मेन आपलं ट्रान्सपोर्टेशन, जसं की ऑटो झालं, टॅक्सी झालं, हे मुंबईचे खूप इम्पॉर्टंट ट्रान्सपोर्टेशनमध्ये समजलं जातं. त्यामध्ये हे असं खूप आर्टिस्टिकली बनवलं आहे मी. हे रब्बरवालं मटेरियल आहे प्लॅस्टिकमध्ये. मे बी आतमध्ये हे ओरिजिनल असेल, वुडन किंवा ओरिजिनल असेल. खूप छान वाटतं एकदम. जी थीम आहे सर, रिअल टॅक्सी जी ॲम्बॅसिडर कार होती आपली पहिली, तशी ठेवली आहे.
हे बघा मित्रांनो, हे बघितलं ना की आपल्या शाळेची आठवण आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. हे बघा रुलर, काटकोन, अर्धवर्तुळ, हे कर्कटक वगैरे हे सर्व बघितलं नक्कीच आपल्याला शाळेची आठवण येते. मस्त आर्ट केलं हे पण. आणि या सर्व लाईफ बियॉन्ड नंबर्स असं या आर्टचं नाव दिलं आहे. डॉक्टर सुमित संजय पाटील. माझ्या मते हे पूर्ण फ्लायरचं बनवलं आहे. खूप छान वाटतं आहे. इथून पण छान वाटतं. आणि या सर्व हे अर्धवर्तुळ दिसतं, यामध्ये सर्व प्राण्यांचं जे हे आहे ते सर्व चित्र वगैरे ठेवलं आहे. खूप छान वाटतं. मुंबई द सिटी ऑफ फिल्म असं या आर्टचं नाव आहे. मुंबई द सिटी ऑफ फिल्म्स. हे असं काय बनवलेलं दिसतं. हे पूर्ण म्हणजे फिल्म सिटीवरती आधारित जे जे आहे रील्स वगैरे वरती ते बघा क्लॅप बॉक्स. तर हे सर्व इथे स्टॉल्स वगैरे दिसतं ना, हे इथे खूप माझ्यामध्ये महाग आहेत. कारण की ते माझा मित्र पण येऊन गेला आहे, तो पण व्लॉगर आहे. तो सांगत होता खूप म्हणजे खूप चांगले चांगले आहेत, पण आपल्याला खूप ते महाग आहेत त्या बाबतीत. त्यामुळे मी ते प्राईज वगैरे काही डिस्कस करत नाही. आणि असं पण आपला व्लॉग चॅनल आहे, त्यामध्ये काय आपण प्रमोशन वगैरे कोणाचं काय करत नाही. खूप छान दिसतं ते स्कार्फ वगैरे, इथे हँडमेड बॅग्स वगैरे, बकेट्स बॅग्स, त्याचे इथे स्टॉल आहे. इथे हे फ्रेम्स वगैरे, देवाचे फ्रेम्स वगैरे खूप छान आहे. इथे कार्पेट्स, या साईडला बघा हे कार्पेट्स. हे इथे बॅग्स आहे. तर इथे हे छोट्या छोट्या वस्तू आहेत, त्यांचं दाखवलं आहे. छोटे मग वगैरे खूप छान वाटतं ते. असे सर्व इथे स्टॉल्स आहेत. आणि त्या साईडला जे गेट आहे ना, त्या गेटच्या त्या साईडला पण आपल्याला जायचं आहे. तिथे पण सर्व काउंटर्स वगैरे आहे. त्या साईडला पण बघू आपण. बघा मित्रांनो, इथे आर्ट बघा किती छान दाखवलं आहे. पबजीचं दाखवलं थीम. VR आहे. परत तिकडे हे लुडोचं हे कॅरम आहे, कॅट वगैरे आहे, बॅट बॉल. खूप छान दाखवलं आहे. बघा मित्रांनो, रील बनवणं. अविरासोबत प्रँक चालू आहे. अविराला सोडून आम्ही शोधते, ती अविरा आम्हाला शोधते. मित्रांनो, खूप छान असं आर्ट चालू आहे. इथे लाईव्ह ते लोक पेंटिंग करतात आहे. बघा रिअल कलर्स वगैरे, ते रावणाचं दिसतं आपल्याला. खाली फिश वगैरे, पूर्ण इंडियाचं कल्चर इथे दाखवलं आहे. लाईव्ह पेंटिंग करतात ते लोक. मित्रांनो, हा जो आर्ट आहे ना, हा पंचमहाभूता या थीमवर बेस्ट आहे. पंचमहाभूता खूप छान बनवलं आहे. इको, फास्ट फूड, वेल्थ, रिलेशनशिप या गोष्टींवरती डिपेंड आहे. म्हणजे हा जो एक सेक्शन आहे ना, म्हणजे हा इथून आपण समोर दिसतो गेट जो ब्लॅकवाला, तिथून आता आतमध्ये गेलेलो. या साईडला एक असं बनवलं आहे. इथे पण हे असे सर्व स्टॉल्स वगैरे, उत्तराखंड, दिल्ली, महाराष्ट्र, राजस्थान, इथे पण तुम्हाला स्टॉल बघायला मिळते. ते शॉपिंगचं वगैरे जास्त आहे ते स्टॉल्स वगैरे. खूप छान आहे. म्हणजे ॲटमॉस्फिअर वरती बघा किती छान कलरफुल बनवलं आहे. हे मध्ये मध्ये आर्ट. अविरा आणि इथे श्वेता फुल एन्जॉय करतात आहे. अविरा तर फुल आहे. बघा हे असे काही स्टॉल बघायला मिळतील आर्टमध्ये. हा उत्तर प्रदेशचा जो स्टॉल आहे ना, त्याच्यामध्ये हे सर्व वस्तू आहेत, मार्बल्स वगैरे.
बघा, हे असे बॉक्स आहेत. तुम्ही असे ओपन करून काय पण तुम्ही ज्वेलरी वगैरे ठेवू शकता. बघा, हे घड्याळ वगैरे, वॉचेस वगैरे छान छान मस्त वस्तू. पण खूप प्रायझिंग वगैरे खूप आहे, काहीतरीच महाग आहे. हा इथे एक स्टॉल होता, महिला बचत गट अध्यक्ष. हा ते आम्ही हे असं फ्रीजचं जे मॅग्नेट आहे ना ते घेतलं आहे आम्ही. खूप छान वाटलं आम्हाला. 150ला मिळालं. हा जो महिला बचत गटचा स्टॉल आहे ना ते भेटलं आम्ही. मित्रांनो जस्ट निघालो आहे कालाघोडा फेस्टिवलवरून. सर्व बघितलं वगैरे, खूप छान होतं. आता निघालो, आता बघू, आता जाऊ आम्ही कुठे का क्रॉफर्ड मार्केटला जाऊ. आता टॅक्सी बघतोय. तर हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला असेल प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आत्ता क्रॉफर्डला चाललो आहे, बघू तिकडे काय बनवलं ब्लॉग तर ठीक आहे, नाही तर ह्या व्हिडिओचा एंड हाच असेल. चला तर मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.